नमस्कार, मैं प्राची गायकवाड़। आवाज़ लोकतंत्र के न्यूज़ चैनल में आप सभी का स्वागत है। एक तरफ आज पूरे विश्व में महिला दिवस मनाया जा रहा है। महिलाओं की शान में कसीदे पढ़े जा रहे हैं, उनकी स्मृति का महिला मंडन किया जा रहा है। महिलाओं को देश विदेश के हर मंच से सम्मानित किया जा रहा है। वहीं दूसरी तरफ महिलाओं को भोग का विषय बनाकर विज्ञापन में दिखाया जा रहा है। उनकी अर्धनग्न तस्वीरों के माध्यम से अश्लीलता फैलाई जा रही है, फिर चाहे वह समाचार माध्यम हो, स्क्रीन मीडिया हो या फिर डिजिटल मंच हो। महिलाओं को अर्धनग्न अवस्था में दिखाया जा रहा है। ऐसा आरोप महिला दिवस की पूर्व संध्या पर तेजस्विनी विचार मंच और महिला वकील सेल ने एक पत्र परिषद में लगाते हुए उसे तुरंत रोकने की मांग करने की चेतावनी देते हुए सुप्रीम कोर्ट तक जाने की तैयारी दिखाई है। आइए देखते हैं उनकी पत्रकार परिषद की एक झलक। श्रीमती रोहिणी मुंदडा, ॲडव्होकेट रोहिणी मुंदडा, मी सौ ममता चिंचवडकर, तेजस्विनी विचार मंचाची संयोजिका। सौ सुवर्णा छोटे या ॲडव्होकेट आहेत। सौ लीनाताई सोहिंदे या पण वकील आहेत देशाने आणि तेजस्वी विचार मंचाचं काम करतात। डॉक्टर शीला कुलकर्णी या सामाजिक कार्यकर्ते आहेत। अशा प्रकार आजकालच्या युगामध्ये जे अश्लीलता वाढत चालली आहे, विभिन्न होत चालली आहे, त्याच प्रकारे नारीचा सन्मान होत नाही। कुठल्याही प्रकाराने कुठल्याही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये म्हणाल तुम्ही किंवा कुठेही OTTवर जाल, कुठेही प्रसारमाध्यमांवर जाल, तिथे आमच्या नारीचा सन्मान होत नाही आहे। नारी देहाचं विकृत चित्रण होतं आहे। नारी देहाला उपभोग्य वस्तू म्हणून दाखवलं जातं आहे, ज्याचं गंभीर बाब जी आहे, ही जी गंभीर बाब आहे त्याच्याकडे आज आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून याच्या विरुद्ध काम करतो आहोत। पण या युगामध्ये हे जास्त वाढीत चाललेलं आम्हाला दिसतं आहे, निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे आता इथे कुठेतरी कठोर कायदा करण्याची गरज आहे। कायदे खूप अस्तित्वात आहेत, पण हे सगळे कायदे जे आहेत ते डॉर्मंट आहेत, त्यांना काही अस्तित्वच नाही। कारण समाजाकडनं कुठलंही कंप्लेंट जात नाही, समाजाकडनं कुठली शिकायत तक्रार जात नाही। त्यामुळे ही समाज जनजागृती करण्यासाठी आम्ही आता परत कटिबद्ध झालेलो आहोत। तेजस्विनी विचार मंचातर्फे मी हे सर्व समाजाला आव्हान करते की नुसतं मुखदर्शक म्हणून तुम्ही राहू नका, जे समोर दिसतंय ते बघू नका। कारण एक म्हण आहे की अन्याय सहन करने वाला जो है वो अन्याय करने वाले से भी ज़्यादा अपराधी होता है, क्योंकि वो अन्याय देखता है लेकिन कुछ बोलता नहीं। मग अशा प्रकारचं आम्ही समजा आमच्या पिढीला काय देणार आहोत, आमच्या नवीन पिढीला, आमच्या लहान मुलांना आम्ही काय देतो आहोत याचं समजा लहान मेसेज समाज माध्यमाला नाही आहे, पण मातृशक्तीला आहे। कारण आम्ही आई आहोत आणि आई ही जी आहे व्यापक आहे, ती फक्त आपल्या घरापुरती सीमित नाही। आईची व्यापकता जी आहे ती तेजस्विनी विचार मंचाने उचललेली आहे आणि आता मी हा विडा उचलला आहे की अशा प्रकारची अपशब्द, स्त्री देहाचं प्रदर्शन, गालीगलोच, शिवीगाळ ही आता आम्ही दृकश्राव्य माध्यमातून सहन करणार नाही। हे आता सगळं सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे, ही मर्यादा त्यांनी भंग केलेली आहे। त्याच्यामुळे परत मातृशक्ती उग्र रूपामध्ये आपलं स्वरूप प्रगट करणार आहे आणि या प्रकारची जी काही असामाजिकता चालू आहे ते बघणं देखील सामाजिक अपराध आमच्याकडे, आम्ही देखील त्याच्यात दोषी आहोत। आम्ही सर्व मातृशक्ती जी आहे, कारण आमच्या हातामध्येच का समाजाचं चित्र आहे, आम्ही समाजाला बनवतोय। जिच्या हाती पाण्याची दोरी, ती जग उद्धारी म्हणतोय, फक्त ही म्हण फक्त होणार आहे, या म्हणीला काही अर्थ राहणार की नाही। म्हणून आम्ही आज इथे कटिबद्ध झालो आहोत की आम्हाला पण फ्रीडम ऑफ स्पीच आहे आणि या फ्रीडम ऑफ स्पीचद्वारे आम्ही आमचं लोकशाही तंत्र मार्गाने आणि न्यायालयीन प्रक्रियेद्वारा याचिका दायर करू, कंप्लेंट करू, समाज जनजागृती करू, महिला संघटनांना एकत्रित करू। महिला संघटनांनी हा आवाज केलाच पाहिजे की आम्हाला जे आवडत नाहीये, जे असभ्य वर्तन आहे, जे अपशब्द आहेत ते सेन्सॉर झाले पाहिजे। त्याच्यामुळे टेलिव्हिजन जो आमच्या घरात पोहोचलेला आहे आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून जे आमच्या घरामध्ये विकृती येते आहे, आमचे लहान मुलं बघतायत, आमची तरुण पिढी बघते, तरुण पिढीची भाषा बदलली आहे,
फॅशन झाली आहे ही एक. शिव्या देणे फॅशन झाली आहे. भारताचा गौरव इतिहास विसरले लोक. तर हे आम्ही कदापि इथे सहन करणार नाही. आमच्या पिढीला आम्हाला चांगलं बनवायचं आहे आणि ही सगळ्यांची जिम्मेदारी. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की हा आमचा समाज जागृतीचा जो अध्याय आहे त्याला तुम्ही प्रशस्त करावं आणि जनजागृती करण्यासाठी तुम्ही सुद्धा आमच्यामध्ये सामील व्हावं